बनलेल्या यशवंत मंडईत पावसाळ्यात जीवितहानी झाल्यास तेथील भाडेकरूंना जबाबदार धरले जाणार असं महापालिकेकडून सांगण्यात आलंय। महापालिका याला जबाबदार राहणार नसल्याचं देखील स्पष्टीकरण मंगळवारी महापालिकेकडून नोटिसेद्वारे देण्यात आलंय। यशवंत मंडईतील भाडेकरूंना तशी नोटीस देखील देण्यात आली आहे। तसेच ग्राहकांची जीवितहानी झाल्यास त्यास देखील भाडेकरूंना जबाबदार धरलं जाणार असल्याचं सांगण्यात आलंय। नाशिक शहरातील रविवार कारंजावरील यशवंत मंडई पाडून तेथे वाहनतळ उभारण्याचा निर्णय घेण्यात आलाय। प्रथम स्मार्ट सिटी कंपनीने पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिपमध्ये बहुमजली पार्किंग उभारण्याचा प्रकल्प अव्यवहार्य ठरला, त्यामुळे इमारतीचे स्ट्रक्चर ऑडिट करण्यात आले। इमारतीमध्ये 24 गाळेधारकांनी न्यायालयात धाव घेतली, मात्र उच्च न्यायालयात अंतिम सुनावणीत महापालिकेच्या बाजूने निकाल देताना भाडेकरूंची याचिका फेटाळली। याबाबत गाळेधारकांनी आमचा प्रपंच यावर सुरू आहे, आम्हाला पर्यायी जागा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी केली आहे। ते दोघांचे असून आम्हाला महानगरपालिकेने जवळजवळ 6-7 महिन्यापासून त्यांनी भाडी वाढ केलेली। भाडेवाढीमधून अजून ती भाडं द्यायला तयार आहे, पण आम्हाला परत नोटिसा पाठवल्या। त्या नोटिसामध्ये आम्हाला त्रास देतात आहे, काय असायचं खाली करा पण आम्ही तुम्ही इथं पार्किंग करायची तुम्हाला मान्य आहे, त्या पार्किंग खाली काळे काढा वरती पार्किंग कसं म्हणताय ते करा। आम्ही जुने भाडेकरी आज 66 सालापासून आम्ही काम बघतोय, काम करतोय, आमचा परपंच याच्यावर चालतंय। आम्ही याच्यावर या काळ्या दुकानदारावर आम्ही लोन काढलेले, ते लोन फेडायचं कसं? आता हे म्हणतं खाली करा करायचं कसं? आम्ही जगावं का मरावा? काल एक नोटीस दिली ती खाली करा म्हणतात। दरम्यान पुढील काही दिवसांमध्ये पावसाळा सुरू होणार असून इमारत कोसळल्यास त्यातून जीवितहानी वित्तहानी झाल्यास पालिका जबाबदार राहणार नसल्याचं देखील स्पष्टीकरण न्यायालयाने दिलंय। ब्युरो रिपोर्ट 9 न्यूज महाराष्ट्र।